श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक रोड देवळाली गाव येथील श्री साई श्रद्धा पालखी सोहळा वर्ष 18व या सोहळ्यानिमित्त मिरवणूक आणि पदयात्रा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात ही मिरवणूक काढण्यात आली। श्री साई श्रद्धा पालखी समितीचे 2024 चे अध्यक्ष कुणाल कोटवदे आणि संस्थापक व आयोजक चंद्रकांत साडे, स्वागत उत्सुक प्रकाश साडे, नंदू साडे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला। प्रथमतः सुरुवातीस या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, विविध क्षेत्रातील सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यांच्या हस्ते तसेच चंद्रकांत साडे आणि त्यांची पत्नी खुशबू चंद्रकांत साडे यांच्या शुभ हस्ते साईबाबा पालखीची आरती करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। ही भव्य अशी पालखी मिरवणूक दत्तनगर, सोमवारपेठ, देवलगाव ते बिटको चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत काढण्यात येते। दर सालवाद यंदा देखील यावर्षी ही मिरवणूक अशा पद्धतीने काढण्यात आली। यावर्षी मिरवणुकीसोबत अनोखा जिवंत देखावा बघावयास मिळाला। शंकर भोलेनाथ व पार्वती सोबतच कालिका माता, महाबली, हनुमान तसेच अघोरी साधू असे हे जिवंत देखावे आणि त्यांच्या नृत्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। ढोल ताशा, DJ आणि बँड अशा प्रकारचे सर्वच वाद्य या मिरवणुकीसोबत होते। या ठेक्यावरती सगळ्यांनीच ताल धरला। साई श्रद्धा पालखी गेल्या 12 वर्षापासून हा अभिनव उपक्रम, वैभवशाली उपक्रम चंदू भाऊ साडे यांच्या माध्यमातून पूर्ण देवळाली गावामध्ये आनंद उत्सव बनवला जातो। या वर्षी सुद्धा भोले भगवंताची प्रचंड मोठी मूर्ती, जिवंत देखावे, ज्यामुळे देवळाली गाव हे भक्तिमय झालेलं आहे। साईबाबांच्या पालखीला सुरुवात झाली आणि हा वैभवशाली उपक्रम चंदूभाऊ साडे हा 12 वर्षापासून करीत आहे। या पालखीला आता साईबाबा शिर्डीकडे प्रस्थान करीत आहे आणि ही पालखी सर्व महिला भगिनी, सर्व तरुण वर्ग, वयस्कर, लहान मुलं सर्वांना घेऊन 3 मुक्काम करून सर्वांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था करते। अत्यंत प्रभावशाली उपक्रम साईबाबांच्या आशीर्वादाने चालतो। चंदूभाऊ साडे यांना या पालखीच्या निमित्त मी आमच्या नाशिक महानगरपालिकेतील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी यांना शुभेच्छा देतो। त्यांच्या पालखीला सुरुवात होत आहे। जय साईबाबा। गेल्या 18 वर्षापासून चंदूभाऊ साडे आणि त्यांचं संपूर्ण मंडळ अत्यंत भक्तिभावाने नाशिक रोड ते शिर्डी ही साई पालखीचं आयोजन करतात आणि याही वर्षी मला या ठिकाणी बघून खूप आनंद झाला की अत्यंत भव्य दिव्य असं साई पालखीचं आयोजन केलेलं आहे। खास दिल्लीहून कलावंत या ठिकाणी आलेले आहे, वेगवेगळ्या वेशभूषामध्ये। कोणी राम झालं, कोणी महादेव झालं, कोणी हनुमान झालं आणि फार भक्तिभावाने हजारोच्या संख्येने याच्यामध्ये लोक आलेले आहे। मी खूप साऱ्या शुभेच्छा या सर्व साई भक्तांना देतो। गेल्या 18 वर्षापासून साई श्रद्धा मित्र मंडळाच्या वतीने या शहरातील नव्हे तर या जिल्ह्यातील नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील, महाराष्ट्रातील सर्वात मोठी श्री साईबाबांची पालखी गेल्या 18 वर्षापासून या नाशिक रोड भागातून निघते। आमचे मित्र, युवा नेते, भावी आमदार चंदूभाऊ साडे, ते सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की नव्या पिढीला अध्यात्माची जोड देण्याचं काम या साई पालखीच्या माध्यमातून होतो। आपण बघत असाल ज्या पद्धतीने शोभायात्रा निघाली आणि या शोभायात्रेमध्ये जे विविध खेळ, विविध देखावे गेले, मला वाटतं साई पालखी महाराष्ट्रात दुसरी एवढी मोठी साई पालखी कुठे निघत नसेल। मी सर्व साई भक्तांचं चंदूभाऊ साडे आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। या प्रसंगी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली। आमदार सरोज आहिरे, निवृत्ती महाराज अरिंगळे, माजी महापौर अशोक मुतडक, काँग्रेस नेते आकाश छाजड, नगरसेवक राहुल दिवे, विक्रम कोठुळे, नगरसेवक जगदीश पवार, योगेश गाडेकर, संतोष सहाने, कन्नू ताजने, रमेश पाळदे, फारुखभाई शेख, भारीपीचे जिल्हा अध्यक्ष शशीभाई उनवणे,
या कार्यक्रमाला अनेक मित्र परिवार देखील उपस्थित होते आणि त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली। या प्रसंगी संतोष कांबळे, मयूर उगले, आकाश महाजन, सुमित देसाई, भूषण पगारे, वैभव खालकर, गौरव जाधव, संतोष गाडेकर, रामेश्वर सदगीर, चेतन बाबा गुजराती, योगेश शेवरे, पिंटू रोकडे, पंकज सोनवणे, शनीश्वर मित्रमंडळ, साईसेवा मित्रमंडळ आदींनी आवर्जून उपस्थिती लावून कार्यक्रम यशस्वी केला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।